नमस्कार, लतिका लेडीज टेलरमध्ये आपले स्वागत आहे। मी आज तुम्हाला सुळसुळीत कापडाला अस्तर कसे लावायचे ते दाखवणार आहे। चला तर आता पाहूया। हे पहा, आता ही आहे कटोरी, त्याला आता आपण प्रथम अस्तर लावून घेणार आहोत। तर हे पहा, असं ठेवायचं। ज्यावेळेस आपण अस्तर लावतो ना त्यावेळेस हा हात असा पकडायचा। कापडावरती असा हात ठेवून अस्तर लावले तर कापड सरकत नाही आणि सुळसुळीत कापडावरही अस्तर लावण्यासाठी सोपे जाते। हे पहा, असा हात ठेवून जर आपण शिलाई मारली तर हे कापड सरकत नाही आणि सरकलं नाही तर त्याला घडी पण येणार नाही आणि व्यवस्थित कापड याला पॅच होऊन जाते। मग नंतर आपण ब्लाऊज शिवताना आपल्याला अजिबात त्रास होत नाही। हे पहा, सुळसुळीत कापडावरती हा हात असा ठेवूनच शिलाई मारायची। हे पहा, कुठेही घडी आलेली नाही आणि जे हे एक्स्ट्राचं कापड आलेलं आहे ते आपण आता कट करून घेणार आहोत। ते कट केल्यानंतर आपल्या ब्लाऊजची फिनिशिंग एकदम छान येते। तसंच आता आपण दुसऱ्याचंही करून घेतोय। हे पहा, आता आपण कटोरीला अस्तर लावून घेतलं आहे। पूर्ण याला मी दाखवते तुम्हाला अस्तर कसं लावायचं। सुळसुळीत कापडावर बऱ्याच जणांना वाटतं शिवणं खूप कठीण आहे। अस्तर योग्य पद्धतीने लावलं तर ते अजिबात अवघड नाही। हे पहा, कुठेही घडी आलेली नाही कापडाला। अशाच पद्धतीने सर्व अस्तर लावून घ्यायचं। आता ही आहे आपली योगपट्टी। योगपट्टीला अस्तर लावताना पहिले काय करायचं, एक साईड जोडून घ्यायची आपल्याला। अस्तर दोन्ही बाजूने एकत्र लावायचं नाही, कारण ह्या ब्लाऊजचे खूप धागे निघत आहेत। त्यामुळे आपण त्या ब्लाऊजला जेव्हा योगपट्टी जोडतो तेव्हा आपण ती कव्हर करून घेणार आहोत, जेणेकरून आतमध्ये ब्लाऊजचे अजिबात धागे निघणार आहेत। योगपट्टी कव्हर कशी करायची हे मी याच्या पहिल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे, ते तुम्ही पाहू शकता। पण आता याच्यामध्ये मी तुम्हाला परत दाखवते। हे पहा, आणि योगपट्टी दोन बाजूच्या दोन होण्यासाठी काय करायचे, ह्या बाजूचं जे उंच टोक आहे त्याच बाजूने ह्या योगपट्टीचं पण उंच टोक ठेवायचं अशा पद्धतीने आणि त्याच्यावर अस्तर जोडून द्यायचं। म्हणजे ज्यावेळेस काही जणी नवीन शिकत असतात त्यावेळेस त्यांचा गोंधळ होऊन जातो। एकच बाजूच्या दोन्ही योगपट्टी तयार होतात। एक बाजूच्या दोन्ही योगपट्टी तयार झाल्यानंतर त्या लावायच्या कशा, मग परत उसवायचं काम सुरू होतं आणि अशा प्रकारचं कापड असलं तर उसवणं अशक्य असतं। त्यामुळे काळजी घेऊन हे पहा, अशा पद्धतीने दोन टोक समोरासमोर, म्हणजे एकसारख्या दोन बाजू समोरासमोर आल्या तर ते बरोबर दोन बाजूच्या दोन योगपट्टी तयार होतील। तर हे पहा, आता आपण योगपट्टीला आधी खालची बाजू जोडून घेतलेली आहे, त्याच्यावर आपण आता अस्तरवरती दाबटीप देणार आहोत। पहा, ही दिली आहे आपण आता दाबटीप। अशा पद्धतीने हे पूर्ण कापड आतमध्ये फोल्ड होणार आहे आणि ही झाली आपली डाव्या बाजूची योगपट्टी तयार आणि ही झाली आहे आपली उजव्या बाजूची योगपट्टी तयार। आता आपण इकडनं शिलाई मारणार नाही आहे, हे जेव्हा ब्लाऊज शिवते तेव्हा मी कव्हर करून घेणार आहे। आता हा पहा आपला पाठीचा भाग। आता आपण पाठीच्या भागाला अस्तर लावून घेणार आहोत। तर पाठीच्या भागाला अस्तर लावताना पण काय करायचं, आपण हे सरळ बाजू आहे, हे पहा, ही कापडची सरळ बाजू आहे आणि ही उलटी बाजू आहे। तर हे सरळ बाजूने आपण काय करायचं, हे अस्तर अशा प्रकारे ठेवून घ्यायचं। मग त्यावेळेस समजा हे आपण असं ठेवतोय तर आपण गळ्याचा सेंटर पाहून घ्यायचा। गळ्याचा सेंटर जिथे येईल तिथे अस्तर लावायला सुरू करायचे। हे पहा, सेंटर पाहून घेऊन जर नवीन शिकत असाल तर त्या सेंटरवरती एक तुम्ही पिन लावून घेऊ शकता। तिथे पिन लावल्यानंतर ते तुमचं सेंटर सरकणार नाही। मग इथून अस्तर लावायचं। याला आपण वेगळी पट्टी लावणार नाही आहे पाठीला, त्यामुळे इथे डायरेक्ट आपण कव्हर करून घेणार। कोणत्याही कापडाला ओढायचं नाही, जसं मशीनमध्ये जातं आहे तसं जाऊ द्यायचं हळूहळू।
फक्त आपण त्याचं फिनिशिंग करत राहायचं, असं हाताने प्रेस करत राहायचं. आता ही झाली आपली टीप मारून. याच्यानंतर काही जण काय करतात, डायरेक्ट अशी टीप मारतात. अशी टीप मारल्यावर इथे फिनिशिंग येत नाही. त्यामुळे काय करायचं, आपण याच्यावरती दाब टीप मारून घ्यायची. हे पहा, ही झाली आपली दाब टीप मारून. त्याच्यानंतर आपला हा पाठीचा भाग पूर्ण झाला आहे. त्याला आपण वरतून पण एक किनारीने टीप मारून घ्यायची आहे, जेणेकरून कापड खालीवर होणार नाही, व्यवस्थित फिनिशिंग येईल. असं प्रेस करून किनारीने टिप मारायची, म्हणजे खालचं कापड पण वरती येत नाही अस्तरचं, आणि आपलं हे जे वरचं काठाचं कापड आहे हे पण आतमध्ये जात नाही. एकदम व्यवस्थित छान अशी फिनिशिंग येते. हे पहा, हा झाला आपला पाठीचा भाग तयार. याला आता आपण हे जे अस्तर आहे हे पूर्ण चारही बाजू पॅक करून घेणार आहोत. त्या पॅक करताना पण काळजी घ्यायची, अजिबात त्याला झोळ पडला नाही पाहिजे. झोळ पडला तर तो झोळ पण व्यवस्थित दिसत नाही. ज्यावेळेस ब्लाऊज घालतो त्यावेळेस त्या घड्यावरच्या वर दिसून जाता. हे पहा, असं हे करून हाताने प्रेस करून आणि डाव्या हाताचा असा वापर करायचा का तो हात आपण सरळ असाच ठेवायचा त्याच्यावरती, म्हणजे झोळ पडत नाही, नाही का. हे पहा, आधी मी गळ्याला टीप मारून घेते, कारण गळ्याचा सेंटर चुकायला नको. आता गळ्याची टीप मारली, पाठीचा कमरेचा भाग झाला. आता आपण ह्या बाजू पण शिवून घेणार आहे, जेणेकरून ब्लाऊज शिवताना त्या सरकणार नाही, म्हणून अस्तर लावणं खूप गरजेचं आहे. अस्तरच्या ब्लाऊजला तुम्हाला अस्तर व्यवस्थित लावता आलं तरी निम्मे काम ब्लाऊजचे झाले असे समजायला काही हरकत नाही. हे पहा, एवढं सुळसुळीत कापड आहे तरीही कुठेही घोळ आलेला नाही. एकदम छान असं अस्तर पॅच झालेलं आहे. आता याचे खूप धागे निघत आहेत, त्यामुळे ह्या कापडाला एकदम हळूवारपणे हाताळणं गरजेचं आहे. हे पहा, आता आपल्याला या बाहीला अस्तर लावायचे आहे. आपण आधी अस्तरचा पण जॉईंट देऊन घेतला आहे आणि ब्लाऊज पीसचा पण जो कमी पडत होता तो दोन्ही साईड जॉईंट करून घेतलेला आहे. आता हे पहा, हे अस्तर ठेवताना आपल्याला जॉईंट वरच्या बाजूने आला पाहिजे, म्हणजे जेव्हा आपण अस्तर लावू तेव्हा तो जॉईंट आतल्या साईडने जाईल. आणि अस्तर ब्लाऊजच्या सरळ बाजूने ठेवायचं, तेव्हा बाहीचं अस्तर आतमध्ये फोल्ड होईल आणि सरळ बाजूची बाही बाहेरून येईल. जसं पाठीला पण आपण दाबटीप मारली होती तशीच हे बाहीला पण मारून घ्यायचं आहे. आता त्याच्या किनारीने पण आपण तशी पाठीला जशी मारली तशी एक टीप मारून घेणार. अशा पद्धतीने मी अस्तर लावलं आहे, कुठेही घडी आलेली नाही. आणि जे एक्स्ट्रा कापड आलेलं आहे ते मी आता सर्व ब्लाऊजचं कापून घेत आहे. हे पहा, या बाह्या झाल्या आहे दोन साईडच्या दोन. पाठीचा भाग एकदम व्यवस्थित अस्तर लावून झालेला आहे. योकपट्टी आणि ह्या आपल्या दोन साईडच्या कटोरीच्या साईड पट्ट्या. हे पहा, एकदम कुठेही घोळ आलेला नाही. आणि मी सर्व जे बाजूला कापड उरलं होतं ते सगळं कापून घेतलेलं आहे, त्यामुळे एकदम फिनिशिंगमध्ये आपल्याला अस्तर लावून तयार झालेलं आहे. अशा प्रकारे जर अस्तर लावलं तर 15 मिनिटात ब्लाऊज शिवून तयार होते अस्तर लावून झाल्यानंतर. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि लतिका लेडीज टेलरला सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी कमेंट करा.